कोकणच्या भूमीतील एक अनोखं मंदिर, जिथं शिवाचं आणि श्री गणेशाचं एकत्र दर्शन घडतं. आणि हे दुर्मिळ दृश्य बघायला मी आलोय राजवाडीच्या सोमेश्वरला. एका छताखाली दोन गाभारे, त्यात खाली सृष्टीचा स्वामी सोमेश्वर आणि वरती विद्या आणि बुद्धीचा देव श्री गणेशा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशी स्थापत्यकला महाराष्ट्रात कुठेच बघायला मिळणार नाही. वरती गणपती समोरून जर आलात तर प्रथम गणपतीचं दर्शन, नंतर मंदिराच्या कळसाचंही होत आहे, नंदीचंही होत आहे, आकळच आहे नंदी, नंतर मग शंकराचं दर्शन. आणि हा डबल गाभेरा असा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. चुन्याशिवाय जोडलेल्या जांभ्या दगडामधील तटबंदी, मंदिरासमोर उभी असणारी भव्य दीपमाळ, सभामंडपातील लाकडी कोरीव काम आणि त्यावर कोरलेल्या पुराणातील कथा आपल्याला हजारो वर्ष पाठीमागे घेऊन जातात. या खालच्या गाभाऱ्यामध्ये भुयार आहे, भुयारी मार्ग आहे. आमच्या गावामध्ये भवानीगड म्हणून आहे, तिथून ते शिवाजी महाराज भुयारी मार्गे महादेवाच्या दर्शनाला इथे यायचे असं पूर्वीचे लोक सांगतात. ते भुयार इकडे दाखवलेलं आहे बघा. भुयारावरती अशी लादी ठेवलेली आहे आणि इथून असं भुयार जमिनी खालून ते गडापर्यंत जातं. साधारण 3 किलोमीटरचं अंतर आहे ते. आणि ही जी व्यवस्था आहे बघा, हे इतर कुणालाही गाभेऱ्यामध्ये जायला नाही. आम्ही पुजारी आणि ब्राह्मण दोघे जण भक्त जातो. म्हणजे आम्ही सुद्धा आंघोळी करून ओलं वस्त्र नेसूनच जातो. इतर लोकांना जायला नाही. तर त्यांनी जर इथे पाणी ओतलं तर ते अभिषेक पात्रामध्ये शंकराच्या तिथे जाऊन पडतं. इतर लोकांना इथून अभिषेक करता येतो, पण आता कोणी करत नाही. त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये लाईटचा पाईप ठेवलेला आहे. अजून एक कुतूहल वाटणारी गोष्ट म्हणजे येथील कळस. होय, ह्या मंदिराचा कळस हा मंदिरावरती नसून तो चक्क मुख्य गाभाऱ्यात आहे. मंदिराबरोबर येथील अजून एक आश्चर्य म्हणजे येथील गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड, निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच. या पवित्र जलात स्नान केल्याने मनशांती आणि उत्तम आरोग्य लाभते, असे येथील स्थानिकांची श्रद्धा आहे. तुम्हाला जर जिवंतपणे पाहायचा असेल परमेश्वर, तर एकदा नक्की पहा राजवाडीचा सोमेश्वर. राकड देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा, तसा आपला महाराष्ट्र, आपला भारत हा मंदिरांचा सुद्धा देश आहे. कोकणात जर तुम्ही आलाच तर समुद्र, बीच, नारळी पोफळीच्या बागा बघण्याबरोबरच अशी अद्भुत मंदिरं सुद्धा बघा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा.